नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राकेशचा सगळ्यांसमोर चांगलाच पचका झालेला असतो. तर त्याला गुंडदादाचा फोन आलेला असतो आणि त्याचा फोन असतो स्पीकरवरती. तेव्हा तो गुंडदादा म्हणत असतो, "काय रे ये, माझे पैसे कधी देणार आहेस ते सांग. उरलेले पैसे कधी देणार, माझे 10 लाख रुपये." तेव्हा इथे सगळेजण राकेशचं आणि गुंडदादाचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा राकेश म्हणत असतो की दादा, अहो तुमचे पैसे देणार ना मी. तुमचे उरलेले 10 लाख रुपये तुम्हाला मी लवकरात लवकर परत करणार. तेव्हा अंजली घाबरलेली असते. तिरक्या नजरेने राकेशचं बोलणं ऐकत असते. राकेश म्हणत असतो की दादा, मी तुमचे 10 लाख रुपये ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेवरती तुम्हाला नक्की देणार. गुंडदादा म्हणतो, ह्या वेळेला जर फसवलंस ना तर मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. आणि लवकरात लवकर माझे 10 लाख रुपये मला परत कर, कळलं का? आणि तेव्हा इथे आता गुंडदादांचं बोलणं हे त्यांच्या भाषेमध्येच असतं. गुंड माणूस हा बोलण्यावरूनच ओळखला जातो. तसेच इथे गुंडदादांचा आवाजावरूनच अंजलीने ओळखलेलं असतं की हा माणूस कुणीतरी साधासुधा माणूस नाही आहे, हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. आणि तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काय गं अंजली, काय झालं? तेव्हा अंजली म्हणते, अहो काय झालं काय? हा माणूस कोण होता आणि असं कसं बोलत होता तुमच्याजवळ? अहो त्याच्या बोलण्यावरून तो माणूस मला गुंड वाटत होता. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली, अगं हा माणूस आहे ना तो गुंडच आहे. त्याचा आवाज बघितलास ना तू? तुला असं वाटत असेल की हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे की काय, पण तसं नाही आहे. आमच्या मित्रांचा ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये हा गुंडाप्रमाणेच बोलतो आमच्याजवळ. आमचा एक कट्टा आहे ना मित्रांचा, आम्ही नेहमी तिथे भेटत असतो. बरेच दिवस झाले मी त्यांच्यात गेलो नाही आहे ना, म्हणून मुद्दामून असा फोन करून मला बोलत होता. बाकी घाबरण्यासारखं काय नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अहो पण तुम्हाला काय म्हणाला तो? 10 लाख रुपये तुम्हाला द्यायला सांगतोय. मग हे 10 लाख रुपये कसले आहेत? ती काही छोटी रक्कम नाही आहे ना. तेव्हा राकेश म्हणतो, आजी, अहो 10 लाख रुपये मला द्यायचे नाही आहेत. ती सगळी तो गंमत करत होता. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव दोघेजण मार्केटमध्ये जात असतात. तेव्हा अंजली विचार करत असते की हा सही मौका आहे अर्णव सरांजवळ नमुताई आणि आकाश सरांचा विषय काढायला. त्यांच्या प्रेमाबद्दल मी अर्णव सरांना आता सांगून टाकते. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला आहे ना तुमच्याजवळ थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला माझ्याशी काय बोलायचं आहे आता? आणि हे बघ, तू माझ्याशी ना काही मागायला वगैरे जाऊ नकोस हां. कारण तुला प्रॉमिस ताईने केले की तुला हवं ते सगळं मिळेल. मग तुला जे काही मागायचं आहे ना ते ताईकडे माग. माझ्याकडे अजिबात काही मागू नकोस. कारण कसं आहे ना, तू आणि तुझ्या आईने माझ्या आईबरोबर आणि माझ्याबरोबर जे काही केलं आहे ना, तुम्ही जे काही वागलात ते अजून माझ्या मनातून गेलेलं नाही आहे. आणि त्यामुळे त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफसुद्धा करणार नाही आहे. तुला जे काही हवं आहे ना ते तू ताईकडे माग. कारण जोपर्यंत तू आणि तुझी आई तुम्ही निर्दोष असल्याचे पुरावे मला देत नाही ना, तोपर्यंत तुमच्या बाबतीत असलेला माझा हा राग कधीच कमी होणार नाही आहे. कळलं तुला? त्यामुळे माझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस की तू माझ्याकडे काहीतरी मागशील आणि मी तुला ते देईन. तुला वाटत असेल की संधीचा फायदा घेऊन तू माझ्याकडे माफी मागशील आणि मी तुला माफ करेन असं तुला वाटत असेल, पण काहीही झालं तरीसुद्धा मी तुला आणि तुझ्या आईला कधीच माफ करणार नाही. जोपर्यंत तुम्ही निर्दोष असल्याचे पुरावे देत नाही ना, तोपर्यंत मी माफ करणार नाही आहे तुम्हाला दोघींनासुद्धा. कळलं तुम्हाला? त्यामुळे माफी सोडून काहीही माग. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण मी हे सगळं काही मागणारच नव्हते. तेव्हा अर्णव म्हणतो, मग मग काय मागणार होतीस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी तुमच्याकडे थोडं वेगळंच मागणार होते. आधी तुम्ही मला सांगा की प्रेमाबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, प्रेमाबद्दल काय मत आहे म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी जर एकमेकांवरती प्रेम करत असतील तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, काय मत असणार? त्या दोघांनी लग्न करायचं आणि एकत्र यायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर, म्हणजे तुम्ही प्रेम के दुश्मन नाही आहात? तेव्हा अर्णव म्हणतो, मी का प्रेम का दुश्मन असेन?
तेव्हा ईश्वरी म्हणते, म्हणजे तुम्ही लग्न करायला तयार आहात? तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, मी का लग्न करेन? माझं लग्न ऑलरेडी झालं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर खरं बोलताय तुम्ही? तुमचं लग्न झालं आहे का? नाही म्हणजे माझ्याबरोबरचं लग्न मान्य करताय तुम्ही मनापासून? तेव्हा अर्णव म्हणतो, आता तू गप्प बसतेस का? आणि जे काही बोलायचं आहे ना ते बोल. तेव्हा इथे ईश्वरीला आनंद होतो की अर्णव प्रेमचा दुश्मन नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण छान बाहेर आता गेलेले असतात. पण अंजलीच्या डोक्याला राकेशमुळे खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. राकेशला तिच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसतं. तो म्हणतो, अगं अंजली काय झालं? तुझा चेहरा का उतरलाय? हे बघ, तू या गोष्टींना सिरियसली घेऊ नकोस. अगं माझे मित्र अशीच मस्करी करतात. तेव्हा अंजली म्हणते, अहो पण 10 लाख रुपये मागितले तुमच्याकडे. हे काही छोटी गोष्ट नाही ना. तेव्हा राकेश म्हणतो, अगं अंजली, मी एक साधा वकील आहे, वकील. माझ्याकडे 10 लाख रुपये मागितल्यानंतर कुणाला ते मिळणार आहेत का? अजिबात नाही. एवढे पैसे मी कुठून देणार? त्यांना बरोबर ते माहिती आहे आणि म्हणूनच ते मुद्दामून मला असं फोन करून घाबरवत असतात. बाकी काही नाही. तेव्हा तू टेन्शन घेऊ नकोस गं. हे घे, तू ज्यूस घे बरं. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अहो पण आम्हाला टेन्शन येणारच ना. आम्हाला खरंच वाटलं ते. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, तुम्हाला उगाच माझ्यावरती संशय वगैरे येईल हो. असं खरंच काही नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, हो ना, आम्हाला तर संशय येणारच ना. आम्हाला सवय नाही आहे अशा बोलण्याची. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही नाही, खरंच तसं काही नाही आहे. हो की नाही अंजली? तेव्हा अंजली म्हणते, हो ना हो. तुमच्यासारख्या माणसावरती कोण बरं संशय घेणार? माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती. तेव्हा राकेश म्हणतो, बघितलं मामा, माझ्या बायकोचा माझ्यावरती विश्वास आहे. बास झालं तर मग. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की सर थांबवा थांबवा, काळा खट्टा खायचा आहे, थांबवा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो हो थांबवतो. अजिबात आरडाओरडा करू नकोस. तेव्हा ईश्वरी आता म्हणत असते, की थांबा चला, मी लगेचच दरवाजा उघडते. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, आता तुझा हात दुखत नाही आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मगाशी हात दुखत होता, आता डाव्या हातात मोबाईल नाही आहे ना सर, मग मी दरवाजा उघडूच शकते. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट. ईश्वरी आता एक्साइटमेंटमध्ये दरवाजासुद्धा उघडायला जात असते, पण सीट बेल्टसुद्धा तिने काढलेलं नसतं. तेव्हा अर्णव इथे सीट बेल्ट काढतो आणि मग आता ईश्वरी गाडीतून खाली उतरते. तेव्हा ईश्वरी म्हणते, भैया 2 काला बनवा. तेव्हा इथे आता गोळा खाण्याची मजा इथे काहीतरी वेगळीच असते. ती म्हणत असते, अर्णव सर, गरम झालेलं डोकं जर थंड करायचं असेल ना, तर असा थंडगार बर्फाचा गोळा खायचा. तेव्हा अर्णव म्हणतो, मला नको आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी तुम्हाला विचारत नाही आहे, मी तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा बर्फाचा गोळा खा. तेव्हा ती म्हणते, भैया 2च बनवा आणि तो सुद्धा काळा खट्टा बनवा. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सांगितलं ना मला नको म्हणून. ईश्वरी म्हणते, सर खाऊन तर बघा ना, पुन्हा पुन्हा खाल तुम्ही इथे येऊन. इतका छान लागतो काळा खट्टा. हो की नाही भैया? तेव्हा अर्णव म्हणतो, मग आता मी कुठला फ्लेवर खायचा हे सुद्धा तू डिसाईड करणार आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, मीच डिसाईड करणार ना. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काळा खट्टा खायचा आहे, पण फ्लेवर दुसरा हवा आहे का? सर खरं सांगू का? इथे बर्फाचा गोळा म्हटल्यानंतर डोळ्यासमोर फक्त काळा खट्टाच यायला पाहिजे सर. कारण काळा खट्टा जेव्हा जिभेवरती असा आपण रेंगाळतो ना, तेव्हा आंबट, गोड असा फ्लेवर येतो. थोडा आंबट, थोडा गोड आणि काळा खट्टा म्हणजे सगळ्यात बेस्ट. तुम्ही तोच खाऊन बघा सर, तुम्हाला खूपच जास्त आवडेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी बोलत असताना त्या ठिकाणी एक माणूस, अहो मी सिंदूर, अहो मी सिंदूर असं बोलत आलेला असतो. अर्णवला राग येतो. अर्णव जातो आणि त्या माणसाची कॉलरच पकडतो आणि त्याला म्हणतो, काय रे ये, तुझी एवढी हिंमत, माझ्या बायकोला मी सिंदूर अशी हाक मारतोयस? तिला फक्त मी सिंदूर बोलू शकतो, कळतंय का तुला? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर अहो काय करताय, सोडा त्याला. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट तू गप्प बस. तेव्हा इथे त्या माणसाची बायको तिथे हजर होते आणि ती म्हणते, अहो एक मिनिट सोडा त्यांना. हे काय करताय तुम्ही? ते मला मी सिंदूर बोलतायत, मी इंदोरची आहे ना म्हणून. तेव्हा इथे ईश्वरीला आता हसायलाच येतं. अर्णव म्हणतो, हो का, सॉरी सॉरी. तेव्हा तो माणूस आपल्या बायकोचा हात धरून रागानेच तिथून निघून जातो. तेव्हा इथे अर्णव मागे वळून बघतो तर काय,
ईश्वरी आता नसते. ती त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन उभी राहिलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, कुठे आहेस तू? मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी मागून त्याच्या खांद्याला हात लावते आणि म्हणते, सर, अहो इथे आहे मी. घाबरलात का तुम्ही? तुम्हाला काय वाटलं? मी तुम्हाला सोडून गेले की काय? असं वाटलं असेल ना तुम्हाला? पण सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही मी सिंदूर तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नावाचा जरी कॉपीराईट नसला तरीसुद्धा या मी सिंदूर म्हणण्याचा कॉपीराईट फक्त तुमच्याकडे आहे सर, बाकी कुणाचाच नाही. तेव्हा इथे अर्णव आता बाजूला जाणार. ईश्वरी त्याचा हात पकडते आणि म्हणते, अहो मिस्टर राजशिर्के, सोडा आता रुसवा, तू रे माझा मितवा, असं ईश्वरी अर्णवला म्हणते. अर्णवला पण खरं तर ही गोष्ट आवडलेली असते की ईश्वरीवरती फक्त तिला मिस इंदौर म्हणण्याचा अधिकार हा अर्णवचा आहे, ही गोष्ट स्वतः ईश्वरी आपल्या तोंडाने बोललेली असते. तेव्हा अर्णवला ती गोष्ट फारच आवडलेली असते. त्यानंतर दोघेजण गोळा वगैरे खाऊन आता घरी आलेले असतात. घरी पार्टीची तयारी, डेकोरेशन अगदी उत्तम पद्धतीने करण्यात आलेलं असतं. घरी आल्या आल्या बघून ईश्वरी एकदम खुश होते आणि म्हणते, अंजलीताई, अहो किती छान डेकोरेशन केलेत, खूपच सुंदर. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हो का, आलात का तुम्ही दोघेजणं? मामा म्हणतात, चला चला, आजचे उत्सव मूर्ती आलेले आहेत. तुम्ही दोघेजणं कपल आधी तर बाहेर जात नाही आणि गेल्यानंतर घरी काही लवकर परत येत नाही. तेव्हा अंजली म्हणते, नाहीतर काय, काय रे चिंटू, जाताना इतके नाटके करत जातोस आणि येताना मात्र उशिरा येतोस. मग काय, दोघांनी मज्जा केली की नाही सोबत? तेव्हा इथे आता ईश्वरीचे ओठ असे चॉकलेटी वगैरे झालेले असतात. तेव्हा मामा म्हणतात, काय गं ईश्वरी, जाताना इथे आता वेगळा रंग होता लिपस्टिकचा आणि येताना वेगळा रंग आहे. तेव्हा अंजली म्हणते, हो ना, हा लिपस्टिकचा रंग कसा चेंज झाला? आणि काय रे चिंटू, तुझेसुद्धा ओठ असे चॉकलेटी वगैरे काय पडलेत? तेव्हा ईश्वरी सांगते की आम्ही बर्फाचा गोळा खाल्ला होता आणि ते सुद्धा काळा खट्टा, त्याने आमचे ओठ असे झालेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी म्हणते, बरं बरं, चला आता काही इथेच गप्पा मारत बसणार आहात का? चला लवकर लवकर, माणसं कधी येतील, पार्टीची सुरुवात करायला नको का? तेव्हा सगळेजण आपापल्या रूममध्ये तयार होण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा मामी म्हणत असते की ईश्वरी, आता तुझे ओठ काळे पडलेत ना, पण नंतर मी जी काही अनाऊन्समेंट करणार आहे ना, ते ऐकल्यानंतर तुझा चेहरासुद्धा इथे काळा, निळा आणि पांढरा पडणार आहे, बघच तू. तर इथे ईश्वरी तयार होऊन आलेली असते. तिथे आकाश आणि नम्रतासुद्धा भेटलेले असतात. ते एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. तेव्हा ईश्वरी आल्यानंतर ती म्हणत असते, ताई अहो हे काय, तुम्ही केक वगैरे मागवलाय, एवढं सगळं करायची काय गरज होती? तेव्हा अंजली म्हणते, गरज होती. तेव्हा ईश्वरी म्हणते, खरं सांगू का, मला असं वाटतंय मी कुणीतरी सेलिब्रिटी वगैरे आहे की काय? तेव्हा अंजली म्हणते, हो, तू आहेसच सेलिब्रिटी, माझ्यासाठी आज तू सेलिब्रिटीच आहेस. तेव्हा अंजली म्हणते, केक कट करायच्या आधी हे तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट. तेव्हा ईश्वरी म्हणते की वा, खूपच छान गिफ्ट आहे, पण पाळणा पाळणा देण्याचा काय अर्थ? तेव्हा अंजली म्हणते, हो, पाळणे देण्याचा अर्थ आहे आणि तो तुला आजी सांगेल. तेव्हा आजी म्हणते, पाळणा देण्याचं कारण हेच की आता लवकरात लवकर बाळाचं तुम्हीसुद्धा विचार करा आणि बाळाचं मनावरती घ्या, कळलं का? तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघायला लागतात. ईश्वरी मनापासून हसायला लागते. त्यानंतर ती केक कट करते आणि पहिला घास ती अंजलीला भरवायला जाते. तेव्हा अंजली तिला ते भरवते. त्यानंतरच ती स्वतः घास खाते. त्यानंतर इथे ईश्वरी अर्णवला भरवायला जाते. तो नको म्हणत असतो. ती म्हणते, सर, केक खाल्ल्यामुळे इथे ओठ काळे किंवा निळे होणार नाही आहेत. तुम्ही केक खाऊ शकता. तेव्हा अर्णवसुद्धा थोडासा केक खातो. तेव्हा राकेश इथे आता तोंड आ करून उभा असतो. ईश्वरी अजिबात त्याला भरवत नाही. ती प्लेट त्याच्यासमोर करते. तेव्हा राकेश आपल्या हातानेच त्यातला एक आता पीस उचलतो. तेव्हा इथे ईश्वरी मामीला भरवायला जाते आणि म्हणते, मी जर केक भरवला तर तुम्हाला गोड लागेल ना? तेव्हा वल्लरी म्हणते, जास्त गोड खायची सवय नाही आहे मला, मी डाएट करते ना म्हणून. तेव्हा इथे ती अजिबात गोड खात नाही. त्यानंतर ईश्वरी मामाकडे जाते. मामांना इथे भरवते केक. मामा आवडीने खातात. आकाश, नम्रता
या दोघांनासुद्धा भरवते. तेव्हा नम्रता म्हणत असते, "इशू, तू आमच्या दोघांबद्दल जिजूंना सांगितलंस का?" तेव्हा नम्रता इथे खूप घाबरलेली असते, कारण काही होऊ शकतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही गं ताई, अजूनपर्यंत अर्णव सरांना काही सांगितलेलं नाही आहे. त्यांचा मूड बघून मला बोलावं लागेल ना. पण तुम्ही दोघेजणं काळजी करू नका. मी अर्णव सरांजवळ तुमच्या दोघांबद्दल लवकरात लवकर बोलणार आहे." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "ईश्वरी, प्लीज जास्त वेळ घालवू नकोस हां. कारण कसं आहे, वेळ जर हातातून निघून गेली ना, मग बोलण्याचा काही इथे अर्थ लागणार नाही." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी ही अर्णवबरोबर बोलायच्या आधीच वल्लरीने ज्या पाहुण्यांना बोलावलेलं असतं ते घरी पोचलेले असतात. तर इथे सदावर्ते, मिस्टर सदावर्ते आणि त्यांची मुलगी ही त्या ठिकाणी पार्टीमध्ये आलेली असते. तेव्हा इथे आता ईश्वरीने केक वगैरे सगळ्यांना भरवून ती आता तयारीत असते अर्णवजवळ बोलण्याच्या. पण तेवढ्यातच इथे मिस्टर आणि मिसेस सदावर्ते पोचलेले असतात. तेव्हा वल्लरी जाते आणि म्हणते, "वेलकम मिस्टर सदावर्ते, मिसेस सदावर्ते. तुम्ही इथे आलात. तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला. या ना आतमध्ये या." "आणि काय गं मोनिका, खूपच छान दिसतेस हां तू." असं इथे वल्लरी म्हणत असते. तेव्हा इथे आता वल्लरी ही त्यांना आतमध्ये घेऊन जाणार. तेवढ्यातच मिस्टर सदावर्ते म्हणतात, "ब्युटिफुल हाऊस." तेव्हा तिला खूप छान वाटतं. तर इथे वल्लरी सगळ्यात आधी आजीबरोबर त्यांची ओळख करून देते. आजी म्हणते, की "आपण याआधी कधी भेटलो होतो का?" तेव्हा ते लोकं म्हणतात, "नाही, नाही. आम्ही पहिल्यांदाच इथे आलोय." वल्लरी म्हणते, की "मी जेव्हा किटी पार्टीजला वगैरे जात असते ना किंवा कुठल्या इथे क्लबमध्ये जात असते, तेव्हा तिथे आमची झालेली ही ओळख आहे. त्या माझी मैत्रीण झालेल्या आहेत." तेव्हा वल्लरी आता इथे मामांची सुद्धा ओळख करून देते, की "हे आहेत मिस्टर सदावर्ते, मिसेस सदावर्ते आणि ही त्यांची मुलगी मोनिका आणि हे माझे मिस्टर." तेव्हा प्रेक्षकांनो, आता आकाशला सुद्धा बोलावलं जातं. आकाशबरोबर सुद्धा इथे सगळ्यांची ओळख करून दिली जाते. मोनिका ही मुलगीसुद्धा खूपच छान आहे. तिलासुद्धा घरदार आवडलेलं असतं. वल्लीराला ती मुलगी खूपच जास्त आवडलेली असते, कारण ती श्रीमंत घरातली मुलगी असते. तेव्हा आकाशला बोलवल्यानंतर हा माझा मुलगा आणि हे लोकं जे कुणी आहेत त्यांची ओळख करून तिने दिलेली असते. तेव्हा आकाश त्यांना भेटून खुश होतो. तेवढ्यात ईश्वरी काय म्हणत असते, की "अर्णव सर, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "सिरियसली? तू इथे बोलत असताना माझी परवानगी वगैरे घेतेस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, पण मी खरंच सांगते, मला सिरियसली तुमच्याजवळ खूप जास्त महत्त्वाचं बोलायचं आहे सर." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, की "तुला काय वाटलं? तू माझ्याशी बोलायला येशील आणि एखाद्या विषयावरती मी सिरियसली तुझ्याबरोबर बोलेन असं वाटलं तुला? माझ्या आयुष्यामध्ये हे जे काही घडतंय, माझं आयुष्य हे जेवढं सीरियस आहे ना, ते तुझ्यामुळे आणि तुझ्या आईमुळेच तर आहे. माझ्या आयुष्यामध्ये हा जो सीरियसनेस आलाय ना, तो तुझ्यामुळेच तर आलाय आणि म्हणून अजून इथे सीरियस गोष्ट करून माझ्या आयुष्यामध्ये अजून तुला काय काय घडवायचं आहे?" तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते, कारण अर्णव तिच्याशी काही नीट बोलत नसतोच. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अंजली म्हणत असते, की "ईश्वरी, हे घे, माईक घे आणि आज तुला जे काही बोलायचं आहे, जे काही मागायचं आहे ना, ते प्लीज माग. आज तुला ते मिळेल." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, की "ठीक आहे." त्या निमित्ताने ती आता नम्रता आणि आकाश यांच्या प्रेमाबद्दलच बोलणार असते. वल्लरीच्या ते लक्षात येतं. वल्लरी तिला काहीही बोलू न देता तिच्या हातातून माईक खेचून घेते आणि म्हणते, की "आजचा प्रसंग छान आहे. पार्टीला सगळेजण इथे जमलेत, तर मी एक महत्त्वाची अनाउन्समेंट करते. तर मी लवकरच आकाश आणि त्याचबरोबर मोनिका यांच्या लग्नाची इथे अनाउन्समेंट करते. लवकरच एंगेजमेंट आणि त्यानंतर लग्न." असं वल्लरी म्हणत असते. ही गोष्ट ऐकल्यानंतर आकाशला आणि नम्रताला खूप मोठा धक्का बसतो. तर ईश्वरीसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हे सगळं वल्लरीने मुद्दामून केलेलं असतं. म्हणजे मुद्दामूनच तिने मोनिका आणि आकाशच्या लग्नाची घाई केलेली असते आणि पार्टीमध्ये अनाउन्समेंट करूनसुद्धा ती मोकळी झालेली असते. तेव्हा इथे ईश्वरीला आश्चर्य तर वाटलेलंच असतं, पण घरातील सर्व लोकांनासुद्धा खूप मोठा धक्काही बसलेला असतो
आणि आश्चर्यही वाटलेलं असतं. पण याच्यामध्ये नम्रता आणि आकाश या दोघांना या गोष्टीचं खूपच जास्त वाईट वाटतं आणि ते दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागतात.